याला आहे बताव घंटा और ये कुरकुरे. तू काय आणलं दाखव. संतरी और जिलेबी. ते जल्दी करून खाता म्हणजे खाली आहे जिलेबी. बाजार आलेला आहे, बघूया काय काय आहे ते आणि कितपत फ्रेश असतं ते. आधी गावठी पेरूच हातात आलेला. दात फार तुटायला येतात पण हे पेरू काही तुटल्या जात नाही. पण याचे हे गावठी पेरू लवर्स वेगळा कॅटेगरी येते त्याची. त्या लोकांना फार आवडतो हा प्रकार. पण शहरात पण गावठी पेरू येतात, पण त्या शहरातला गावठी पेरूचा प्रकार वेगळा आणि हा गावातला गावठी प्रकार वेगळा आहे. असं असतं ते. ही पालक छान आहे, छोटी छोटी. आणि या आठवडी बाजारात कसं शेजारच्या छोट्या छोट्या गावांमधून आलेला भाजीपाला असतो फ्रेश, तर मस्त वाटतं आहे. पण याची टेस्ट फार छान येते बरं का. असं नाही की आपल्याकडे मिळत नाही का, पण इथली कोथिंबीर आणि आपल्या पुण्यातली कोथिंबीर त्यात खूप मेजर डिफरन्स असतो. असा सुगंध येतो या कोथिंबीरीमध्ये. आणि वांगी वगैरे छोटी छोटी मान्य आहे आपल्याकडे पण खूप छान भाजीपाला मिळतो, पण या गावाच्या भाजीत वेगळीच टेस्ट असते. म्हटलं गाजर आले, आधी आपण थोडंसं मस्त फ्रेश गाजर करून त्याचा हलवा बनवायचा. तर लागली खिसायला. मग विशेष काय आहे आता गाजर खिसण्यात, काय विशेष आलं बरं. एक खिसणी आहे. जेव्हा माझा जन्म झाला होता मला वाटतं त्या आधीपासून ती खिसणी आहे अशी मम्मी म्हणते. पण मला जेव्हापासून समजताना तीच खिसणी गाजर खिसायची मी तीच बघते कंटिन्यू किती वर्षांपासून. पण या खिसणीची ना धार कमी झाली आहे ना काही. लहानपण पण गाजर खिसण्यात गेलं, आत्ताही तेवढीच शार्प आहे ती. हा आमचा छोटूसा मिट्टू. 2 होते, खूप लहान होते ते तेव्हा आमच्या दारासमोर येऊन पडलेले होते. तेव्हापासून आम्ही त्यांना सांभाळतो. दिवसभर मम्मीच्या मागे मागे किचनमध्ये फिरत राहतात, छान बोलतात, मस्त मजा करतात. मामाकडे आलं तर काय वेगळ्या ताटात थोडी बसावं लागतं. त्याच्याचसोबत त्याच ताटात जितके मावेल तितके सगळे एकाच ताटात जेवतील. लिंबू चपाती भाजी भाजी रखना जैसी बात नाही. तुला तुझं पण देऊ का सूप भात काढून खाते का मामा सोबत. देऊ का तुला तू भाजी देऊ का सूप देऊ का तुझं कसा आणि सर्वात महत्त्वाचं थँक्यू.